इथं खरंच दादा इतका अवघड आहे. अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होत खरे. जर महाराज लोकांच्या पाया पडूनच लेकरू होत असेल बायको काय मराय करायची भाषा माझी नाही. आपण तोंडाने काय बोलाव. 9 कन्या पुत्र तरी का करणे लागे. वेड्यासारखं वागू नका दादा. तुमचं कसं झालंय. एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे तिकडं. महाराज म्हणले हरकत नाही नारळ घेतो वर्षात होईल. वर्षाला मागे यायला म्हणला बांधताय वर्षाला लेकरू नाही. मला म्हणलं दुसरा की पण माणसात बोलू नको झालं नाही. दुसरा दिला हा 2 वर्षांना आला म्हणला पक्का भावताय तू. 2दा नारळ घेतला एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही. तुझ्यामध्ये 2दा फसला तुझंच काहीतरी चुकते. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. बाकी तुम्ही आपलं ह्या समजा तू 2दाही एकटा झाला तुझी बायको कुठे ती मला लग्न नाही तुम्ही मला सांगा किती नारळ दिलेलं लेकरू होईल. मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. नाही काय दादा कल्पनेची काय पडतो तुमची इतकी विचित्र अवस्था झाली दादा. तुम्ही असं ते इतकं पटकन स्वीकारता कारण ते दिसायला तेवढं गोड असतं पण सत्याचं काय झालंय ना तसे माझे त्यांना बरं फार गोड म्हणतात. इथे आयुष्य असं झालंय ना जणही म्हणते बघा पुण्यवंत पाताळे लोकिनी ना दरी देतो भाग्यवंत केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला कीर्ती वाणाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. मग महाराज म्हणतात आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा
की एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा सीमेवर तुम्ही संत मानवात एवढं हुकमदार तुम्ही संत मानवात एवढं हुकमदार तुम्ही संत मायबाप एवढा विनंती आहे जास्त गोंधळ जोडू नका. आयुष्य संपायच्या आधी या पिंग्यात गुंतायच्या आधी तरी या कल्पनेच्या बाधेतनं थोडं निष्ठय. महाराज आम्हाला कळलं पाहिजे की हे असत्य हे सत्य आहे आणि हे कळण्यासाठी कुणाची तरी कृपा पाहिजे. कृपेशिवाय शक्य नाही दादा. आता कृपाच व्हायची असेल तर विनंती एवढीच आहे ज्यामुखी निदान. पण नाराज दिल्यावरही माणसं सुखानं खात नाही ना. सुख दिल्यावरही सुखानं खाल्लं पाहिजे. महाराज तिथे ज्ञानियांच्या ज्ञानांना सुद्धा ज्ञानी लोकांना सुद्धा अहंकार होतो. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. पण अहंकार आहे तुकोबाराई कळली नाही.
14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगलं महाराजांचं मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद माऊली कळले ना अहंकार आहे. रावण सगळ्यात मोठा शिवभक्त सगळ्यात मोठा ज्ञानी आहे सगळ्यात मोठा तपस्वी सगळ्यात मोठा श्रीमंत सगळ्यात मोठा मातृभक्त आहे. कळलं नाही अहंकार आहे. विनंती आहे महाराज त्यांच्यासारख्यांचं जमलं नाही आपल्यासारख्यांचं काय जमणार आहे म्हणून राजस लाडावलेले आहेत आपण. आता इथून पुढे न लाडवता अहंकार दादा. रुक्मिणी माताला अहंकार झाला. रुक्मिणी माता बलिप्रतिपदा माहित दिवाळीत असते. आपण त्याला काय म्हणतो पाडवा. पाडव्याला कोण कुणाला वगळतं नीट 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 बायको नवऱ्याला. भाऊबीजेला बहीण पाडव्याला बायको नवऱ्याला. रुक्मिणी माता नक्षत्र सारख्या नटल्या देवासमोर भरायला 16 शृंगार करून. देव मनातल्या मनात म्हणले काय सुंदर दिसतस ग. आज देवाला राहवलं नाही. देवान रुक्मिणी मात्र म्हणावं गोड दिसतस रुक्मिणी. देवानं कौतुक करावं अहंकार येणारच की. अशा माणसानं कौतुक केलं तरी आमच्यासारख्या माणसाला अहंकार येतो. कौतुक दोघांचंच मनावर घ्यायचं गुरुचं आणि संतांचं. प्रथम तर ज्याने आपल्याला शिकवलंय त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतंय. बाकी एखादा शेतकरी जर म्हणला ताई तुम्ही कीर्तन छान केलं तर त्याचं कौतुक हे त्याच्या मर्यादित आहे. अर्थात त्याला कीर्तनातलं एवढं ज्ञान नाहीये. त्याला थोडं 1-2 विनोद केले छान वाटलं की त्याला कीर्तन चांगलं वाटतंय. पण कीर्तन छान झालं हे जेव्हा गुरुने म्हणावं तेव्हा सामर्थ्याने आपण मोठे व्हावे की कीर्तन चांगलं झालंय. तेव्हा संतांनी कौतुक करावं तेव्हा. नाहीतर आता तुम्ही नुसतं म्हणा ताई काय कीर्तन केलं ताईला की मंडप बी नाही मंडपात बी नाही हे ना. ही लोक हे बघा ह्या जगाला खरं खोटं कळत नाही. तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं इथं कसं आहे ना बाबा. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे. मी मगाशीच म्हणलं फॉर्च्युनर हरिपाठ का पाठ असून आपण तिथं गर्दी आहे. इकडे ज्ञानेश्वरी का पाठ असून आपण गर्दी नाही. काय नाही ज्या देवाचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे. ऍडव्हर्टाइजमेंट जग असंच आहे जरा. पण विनंती आहे आपण आपल्या धर्माचा प्रचारक आहोत प्रसारक आहोत वाढवलं पाहिजे. आपली तेवढी लायकी नाही वाढवायची पण प्रयत्न केला नक्की पाहिजे. आपण तशी विनंती मायला बरं काय या विषयाकडे. मग रुक्मिणी माताला अहंकार झाला. रुक्मिणी माता म्हणल्या देवाला मनातल्या मनात मग मनातली म्हणत दिसते सुंदर पण न सांगता तुम्हा कळू येते. देवाला कळतं ना महाराज न सांगता कळतं. माये ना ती वाहे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त कळतं तिला. मग रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या मग दिसते सुंदर तुमचं नशीब आहे तुम्हाला भेटले. तुम्हाला लय असतील पण माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. देव म्हणले ये ओवाळाय तुला दाखवतो ये ओवाळाय. रुक्मिणी माता ओवाळायला गेल्या पण देव सापडत